जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. ठीक आहे, चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. 2026च्या जागतिक दहशतवाद निर्देशांकात आपला भारत कितव्या स्थानी आहे? तर मित्रांनो, 2026च्या जागतिक दहशतवाद निर्देशांकात आपला भारत 13व्या क्रमांकावर आहे. भारताला यात किती गुण देण्यात आलेत? तर 6.42 गुणासह आपला भारत यात 13व्या क्रमांकावर आहे. आणि या निर्देशांकात पहिलं स्थान कोणी पटकावलं? तर पाकिस्तान या देशाने या निर्देशांकात पहिलं स्थान पटकावलं. मित्रांनो, गेल्या काही वर्षात पाकिस्तानातील दहशतवाद मोठ्या प्रमाणात वाढला असून या दहशतवादी घटनांमुळे पाकिस्तानात 1139 लोकांना आपला जीव गमवावा लागला. यामुळेच आता पाकिस्तान या रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आला आहे. बरी रँकिंग कोणाद्वारे प्रकाशित केली जाते? तर इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीसद्वारे ही रँकिंग प्रकाशित केली जाते व यंदाच्या या निर्देशांकाची 13वी आवृत्ती असून यात 163 देशांचे मूल्यांकन करण्यात आलं आहे. यातील पहिले 5 देश नोट करून घ्या. यात पहिल्या क्रमांकावर पाकिस्तान आहे, दुसऱ्यावर बुर्किना फासो, तिसऱ्यावर नायजर, चौथ्यावर नायजेरिया, तर 5व्या क्रमांकावर माली हा देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन. देशातील पहिले LPG ATM कोठे सुरू करण्यात आले? तर मित्रांनो, आता देशात प्रथमच LPG ATMची सुरुवात गुरुग्राम येथे करण्यात आली आहे. हरियाणातील गुरुग्राम येथे हे LPG ATM भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीद्वारे स्थापन करण्यात आलं. आणि हे ATM कोणत्या नावाने ओळखले जातील? तर भारत गॅस इन्स्टा LPG या नावाने हे ATM ओळखले जातील. येथे ग्राहकांसाठी 24 तास LPG सुविधा उपलब्ध असून या ATMद्वारे 2 ते 3 मिनिटात ग्राहकांना सिलेंडर उपलब्ध होणार आहे. मित्रांनो, इराण युद्धामुळे सध्या LPG खूप चर्चेत आहे. तर LPGचा फुल फॉर्म नोट करून घ्या. LPG म्हणजे काय? तर लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस व LPG मुख्यतः प्रोपेन व ब्युटेन या वायूंचं मिश्रण असते. आपण घरात जो LPG वापरतो त्यात वास येण्यासाठी कोणता पदार्थ मिक्स केलेला असतो? तर इथाइल मर्कॅप्टन हा पदार्थ त्यात मिक्स केलेला असतो, जेणेकरून LPG लिकेज झाल्यास त्याच्या वासावरून आपल्याला लक्षात यावे यासाठी त्यात इथाइल मर्कॅप्टन मिक्स केलं जातं. LPG सामान्यतः कोणत्या स्वरूपात साठवले जातात? तर LPG हे द्रव्य स्वरूपात साठवले जातात. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. राष्ट्रीय दंत आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता राष्ट्रीय दंत आयोगाचे पहिले अध्यक्ष हे डॉक्टर संजय तिवारी बनले आहेत. मित्रांनो, केंद्र सरकारने राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या धर्तीवर आता राष्ट्रीय दंत आयोगाची स्थापना केली व या आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर संजय तिवारी यांची या आयोगावर निवड करण्यात आली. मित्रांनो, हे जे राष्ट्रीय दंत आयोग आहे याने याआधी अस्तित्वात असलेल्या डेंटल कौन्सिल ऑफ इंडियाची जागा घेतली आहे. लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित विचारण्यात येईल. राष्ट्रीय दंत आयोगाचे पहिले अध्यक्ष हे डॉक्टर संजय तिवारी बनले आहेत. मित्रांनो, याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या झाल्यात, त्या एकदा आपण रिवाईज करून घेऊया. दिल्लीचे नवे मुख्य निवडणूक अधिकारी हे अशोक कुमार बनलेत. थायलंडमधील भारताचे राजदूत पुनीत अग्रवाल, तर चीनमधील भारताचे पुढील राजदूत म्हणून विक्रम दोराईस्वामी यांची नियुक्ती करण्यात आली. गिफ्ट सिटीच्या अध्यक्षपदी उदय कोटक, तर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाचे 74वे अध्यक्ष प्रसन्न कुमार बनले आहेत. मायक्रोसॉफ्ट गेमिंगच्या नवीन CEO आशा शर्मा, तर नेदरलँडचे पहिले समलैंगिक पंतप्रधान रॉबर्ट जेटन बनलेत. आणि अलीकडेच नीती आयोगाच्या अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निधी छिब्बर यांची नियुक्ती करण्यात आली. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. कोणत्या राज्याने दुआरे चिकित्सा योजना सुरू करण्याची घोषणा केली? तर ही जी दुआरे चिकित्सा योजना आहे या योजनेची घोषणा पश्चिम बंगाल सरकारनं केली आहे. मित्रांनो, या योजनेचं उद्दिष्ट काय? तर राज्यातील नागरिकांना त्यांच्या घराजवळच उच्च गुणवत्तेच्या आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध करून देणे हे या दुआरे चिकित्सा योजनेचं उद्दिष्ट आहे. पुढील प्रश्न. अलीकडेच कोणाला फ्रान्सच्या लिजेंडी ऑनरमधील कमांडर डिस्टिंक्शनने सन्मानित करण्यात आले? मित्रांनो, लिजेंडी ऑनर हा फ्रान्समधील सर्वोच्च पुरस्कार असून यातील कमांडर डिस्टिंक्शनने आता जावेद अशरफ यांना सन्मानित करण्यात आला आहे.
जावेद अशरफ हे भारताचे माजी राजदूत व इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष आहेत. मित्रांनो, या पुरस्काराची स्थापना 1802 मध्ये करण्यात आली व यात देखील आपल्या पद्म पुरस्काराप्रमाणेच ग्रँड क्रॉस, ग्रँड कमांडर, ऑफिसर, कमांडर असे पुरस्कार आहेत व यातीलच आता कमांडर या श्रेणीतील पुरस्कार जावेद अशरफ यांना प्रदान करण्यात आला. नेक्स्ट क्वेश्चन, 2026च्या इंडियन ओपन स्क्वॅश महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच अनाथ सिंग यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. आपल्याला असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की अनाथ सिंग या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत, तर त्या स्क्वॅश या खेळाशी संबंधित आहेत. लक्षात ठेवा, कारण अनाथ सिंग यांचं नाव दर 4-6 महिन्याला चर्चेत येतं, त्यामुळे आपल्याला एक्झाममध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. बरं, यातील पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावलं, तर भारताच्याच अभय सिंग यांनी या स्पर्धेतील पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे. पुढील प्रश्न, कोणतं राज्य 2024-25 मध्ये देशातील सर्वात मोठे वस्त्र निर्यातदार राज्य बनलं आहे? तर मित्रांनो, 2024-25 मध्ये तामिळनाडू हे भारतातील सर्वात मोठं वस्त्र निर्यातदार राज्य बनलं आहे. तामिळनाडूने या वर्षात 7,997.17 दशलक्ष डॉलर्सच्या निर्यातीसह हे पहिलं स्थान पटकावलं. गेल्या 4 वर्षात तामिळनाडूच्या निर्यातीत एकूण 29% वाढ झाली असून एकूण राष्ट्रीय निर्यातीत आता तामिळनाडूचा वाटा हा 21.84% इतका उच्च आहे. म्हणजेच भारतातून जे एकूण वस्त्र निर्यात होते त्यापैकी 22% निर्यात ही तामिळनाडू या राज्यातूनच होत आहे. तामिळनाडू या राज्याविषयी सांगायचं झालं तर सध्या तामिळनाडूचे राज्यपाल हे तिरुराजेंद्र विश्वनाथ आर्लेकर बनले आहेत व तामिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन आहेत. या राज्यात एकूण 5 नॅशनल पार्क असून ते कोणकोणते, तर मुद्दुमलाई नॅशनल पार्क, मुकुर्टी नॅशनल पार्क, गिंडी नॅशनल पार्क, गल्फ ऑफ मन्नार नॅशनल पार्क व इंदिरा गांधी नॅशनल पार्क हे तामिळनाडू या राज्यात स्थित आहेत व तामिळनाडू या राज्यातच कल्पकम हे अणुविद्युत केंद्र देखील आहे. पुढील प्रश्न, पहिल्या राष्ट्रीय इंडोर ॲथलेटिक्स स्पर्धेचं आयोजन कोठे करण्यात आले? तर ही जी पहिली राष्ट्रीय इंडोर ॲथलेटिक्स स्पर्धा आहे याचं आयोजन ओडिशा या राज्यात करण्यात आलं आहे. ओडिशामधील भुवनेश्वर येथे ही स्पर्धा 24 मार्चपासून सुरू झाली असून ही स्पर्धा 2 दिवस चालणार आहे. या स्पर्धेत सध्या 278 खेळाडूंनी सहभाग नोंदवलेला आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी जागतिक क्षयरोग दिन कधी साजरा केला जातो? तर दरवर्षी जागतिक टीबी दिवस हा 24 मार्च रोजी साजरा केला जातो. हा दिवस 24 मार्च रोजीच का साजरा केला जातो? तर 24 मार्च 1882 मध्ये डॉक्टर रॉबर्ट कोच यांनी टीबीला कारणीभूत असलेल्या जीवाणूचा शोध लावला होता. त्यासाठी हा दिवस 24 मार्च रोजी साजरा केला जातो. बरं, यंदाची या दिनाची थीम काय आहे? तर यस वी कॅन एंड टीबी, लीड बाय कंट्रीज, पॉवर्ड बाय पीपल अशी या वेळच्या दिनाची थीम आहे. आणि जर आपल्याला असं विचारलं की टीबी हा रोग कोणत्या जीवाणूमुळे होतो, तर मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुली या जीवाणूमुळे टीबी हा रोग होतो. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, भीम पेमेंट्स ॲपचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच महेंद्रसिंग धोनी यांची आता भीम पेमेंट्स ॲपचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, 68व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.